जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। दिल्ली येथील जंतर मंतर येथे गेल्या काही दिवसांपासून शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा उल्हासनगरातील सामाजिक संघटना व नागरिकांकडून तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे। या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन उल्हासनगर प्रांत अधिकारी, तहसीलदार, पोलीस उपायुक्त तसेच हिललाईन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले। दिल्ली येथे आपल्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थी 20 ते 25 दिवसांपासून लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत। मात्र या आंदोलकांवर अमानुष व क्रूरपणे लाठीहल्ला करण्यात आला। प्रशासनाचा आणि पोलिसांचा हा प्रकार अत्यंत संतापजनक व अत्याचारी स्वरूपाचा आहे असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत उल्हासनगर शहरातील सामाजिक संघटनांनी या प्रकरणाची नोंद घेऊन योग्य ती प्रशासकीय कारवाई वरिष्ठ पातळीवर पोहोचवण्याची विनंती निवेदनाद्वारे केली आहे। या प्रसंगी विशाल शिंगारे, दीपक मागाडे, संतोष उबाळे, आकाश खंडारे, गणेश आरकडे, सचिन शिंगारे, आदित्य खरात, आदेश भालेराव, अजय मस्के, सुदर्शन सुतार, महेंद्र खरात आणि हनुमंता कांबळे यांच्यासह उल्हासनगर शहरातील अनेक नागरिक व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते। साहेब, आज तहसील कार्यालय या ठिकाणी निवेदन पत्र देण्यात आलेले, काय सांगाल? गेल्या 20 ते 25 दिवसापासून दिल्ली येथील जंतर मंतर मैदानामध्ये आपले नीटच्या परीक्षेमध्ये जेवढे पण विद्यार्थी होते त्यांचं जे काय नुकसान झालं त्या संदर्भामध्ये जवळजवळ सर्व राज्यातून आलेले विद्यार्थी तिथे शांतता पद्धतीने निवेदन देत होते आणि निदर्शन करत होते। तेव्हा तत्कालीन सरकारच्या विरोधामध्ये जो काही आसूड आहे तो ओढण्यात आला, परंतु इथे या निर्दयी सरकारने त्यांच्यावर अमानुष पद्धतीने लाठीमार करून पण तिथे अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मारहाण झालेली आहे। एवढं निष्ठुरपणे त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे, म्हणजे आवाज उचलल्याच्या नंतर तो आवाज दाबण्यात येतोय सर्वसामान्यांचा। त्याच्या विरोधामध्ये सर्व जग पूर्ण भारतामधून त्याच्यावर पडसाद उमटलेले आहेत। त्या संदर्भात मध्ये आम्ही या सरकार विरोधामध्ये आम्ही तहसीलदार कार्यालय, प्रांत कार्यालय आणि कलेक्टर साहेबांना हे आम्ही आमच्या ह्या निवेदनाद्वारे, माझी सर्व टीम आहे, विविध संघटनेचे कार्यकर्ते आहेत आपले, यांच्यातर्फे आम्ही आज निवेदन देत आहोत। तरी सरकारने याची दखल घ्यावी याच्यासाठीच आम्ही हा सगळा आमचा उपद्व्याप आहे। तो उपद्व्याप म्हणण्यापेक्षा हा आमचा आक्रोश आहे, त्याच्यामुळे आम्ही सर्वजण आज आम्ही आमच्या पद्धतीने हे निदर्शन करत आहोत। आज जे निवेदन पत्र देण्यात आलेले आहे, कुठल्या संघटनेच्या माध्यमातून देण्यात आलेले का पक्षाच्या माध्यमातून? याच्यामध्ये विविध संघटनेचे पण कार्यकर्ते, काही पक्षाचे कार्यकर्ते आहेत, पण मी इथं एक जनसमुदायाच्या वतीने आम्ही आज हे देत आहोत। त्यामुळे आम्ही कुठल्या याचं नाव घेणार नाही, पण विविध संघटनेचे पण आमच्यासोबत कार्यकर्ते काही याच्यामध्ये पण काय पक्षाच्या वतीने पण आलेले आहेत। सर्वांना नमस्कार। उल्हासनगरच्या वतीने तरुण पिढी म्हणून आम्ही जो जंतर मंतरला हल्ला झाला पोलीस प्रशासनाकडनं, त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि सरकारच्या माध्यमातून कुठलीही समिती त्यांना तिथं त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आलेली नाहीये। हा उलट म्हणणं न ऐकून घेता त्या तिथं जी मारहाण झाली आहे, जी विद्यार्थ्यांना गंभीर अशी दुखापत झालेली आहे, त्या गोष्टीचा आम्ही निवेदनामार्फत जाहीर निषेध करतो आणि सरकारला आम्ही आवाहन करतो की त्यांनी विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं। जे सरकार बोलतंय विकसित भारत म्हणून, विकसित भारत बोलून सुशिक्षित जे विद्यार्थी आहेत त्यांचं म्हणणं न ऐकून घेता जे प्रकारे अमानुष मारहाण झालेली आहे, त्या घटनेचा आम्ही निवेदनामार्फत तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, जिल्हा अधिकारी आणि परिमंडळ 4चे जे डीसीपी साहेब आहेत त्यांना आम्ही निवेदनामार्फत आमचा आक्रोश आणि निषेध निवेदनामार्फत व्यक्त करणार आहोत। आणि सर्वांना आम्ही आवाहन करू की आपण शांततेत असे निवेदन प्रत्येक जिल्ह्यातनं, प्रत्येक तालुक्यातनं आणि प्रत्येक शहरातनं देण्यात यावे, ज्या करून जे तरुण पिढीचे जे भविष्य आहे ते वाचल